लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। अनेक बडे व्यावसायिक नेते अभिनेत्यांच्या अतिक्रमित भिंतींवर तुम्ही बुलडोझर चालवताना क्वचितच पाहिलं असेल। मात्र जर फुटपाथवर छोटे मोठे विक्रेते असतील तर कारवाईच्या नावानं मोडतोड का होते, हा प्रश्न संभाजीनगर मधल्या कारवाईने उपस्थित होतोय। पाहुयात नेमकं काय घडलं। भैया 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 ब्याज पर माल गिराया था। अब ये बारिश को से माल कटा नहीं था, अभी माल कटने हुआ था। आम्ही याजना काढून माल आणलेले लेकीवारीसाठी आम्ही बसलेली इथं हाय का नाही। एवढी तकलीफ का बरं आम्हाला मारून टाका लेकरं बाळाला समजा ना। 3 लाख रुपया ब्याज से उठाते, 3 लाख रुपया ब्याज से उठाते, कहाँ से अब देगा इतना पैसा, कहाँ से अब देगा। सरकार इकडे आम्ही गोरगरीब आणि सर्वसामान्यांचं सरकार असल्याचा दावा करतं आणि दुसरीकडे त्यांची सत्ता असलेल्या महापालिका हातावर पोट असणाऱ्यांच्या व्यवसायावर असे जेसीबी चालवतायत। मागा जाऊन मी माल फोडला, समजा एक बी माल त्यानं मला ठेवला नाही। आम्ही याजना काढून माल आणलेले लेकीवारीसाठी आम्ही बसलेली इथं हाय का नाही। मग आम्ही इथलच्या असून सनी, मी इथली एक बाळ असून सनी, कुंभाराची जातीच्या असून सनी, एवढी तकलीफ का बरं आम्हाला मारून टाका लेकरं बाळाला समजा ना। चांगले ना चांगलं खा। माझ्या माणसाला 2 ऑपरेशन झालेले, 2 एक अर्ध नाही झालेले, म्हणून बसले मी, मजबुरी नाही ना। भैया 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 हमारा तो पूरा 2 लाख का नुकसान हुआ। मैं तो लोगों को दूसरे से लेके ब्याज पर माल गिराया था। अब ये बारिश को से माल कटा नहीं था, अभी माल कटने हुआ था। फोड़ के अपना कान का सोने का बाली बेच दिया था। मुक्ति में लगाया था। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 7 हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्याच्या दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई केली। या भागामध्ये कर्ज घेऊन थाटलेल्या कुंभारांच्या मटक्यांच्या दुकानांचा अक्षरशः चेंदामेंदा केला। अतिक्रमण हटायला हवं यात दुमत नाही, मात्र ज्या कुटुंबानं पोटाला चटका देऊन अख्ख्या हंगामाचं सामान बाजारामधून खरेदी केलंय त्यावरच जेसीबी फिरवणं कितपत योग्य आहे। 3 लाख रुपया ब्याज से उठाते, 3 लाख रुपया ब्याज से उठाते, कहाँ से अब देगा इतना पैसा, कहाँ से अब देगा। संभाजीनगरमध्ये अनेक बड्या लोकांच्या हॉटेल्स, दुकानं, जालना रोडवरची अतिक्रमणं, खुद्द पोलिसांद्वारे झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबी फिरवण्याची हिंमत महापालिकेमध्ये आहे का? बड्या लोकांची किती घरं आणि अतिक्रमित व्यवसाय पालिकेनं पाडले आहेत? म्हणजे कायदा गरिबांना तुडवतोय आणि श्रीमंतांच्या घरी पाणी भरतोय। अतिक्रमण काढताना पोलिसांचा सुद्धा मोठा फौजपाठा होता। मात्र याच पोलिसांच्या कारनाम्याचं एक बोलकं चित्र मी तुम्हाला दाखवतोय। आता शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या समोर आहे, आपण बघतोय हा रस्ता आहे आणि ही जी वाहनं उभी आहेत तर हे कोणते नागरिक या ठिकाणी वाहन उभं करून गेले नाहीत, तर पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेली वाहनं आहेत आणि वाहनं गेल्या काही दिवसापासून अशा पद्धतीने जे आहे ते चक्क रस्त्यावर लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर या बाजूला बघितलं तर हा संपूर्ण चौक आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्या दुचाकी पाहतोय। ह्या ज्या आहेत या न त्या कारणानं गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी होत्या आणि असं असताना ह्या सगळ्या दुचाकी ज्या आहेत अशा पद्धतीनं अगदी रस्त्याच्या कडेला लावल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हे संपूर्ण चित्र जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरील आहे। खरं तर हेच पोलीस कर्मचारी अतिक्रमण
हटाव मोहिमेत जे आहे ते संरक्षण देत होते, गरिबांचं अतिक्रमण काढताना जे आहे ते धाक दाखवत होते. मात्र पोलिसांनी जे आहे ते अशा पद्धतीनं ही सगळी वाहनं रस्त्यावर लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अगदी या ठिकाणी पाटी सुद्धा लावण्यात आली आहे की गुन्ह्यातील वाहने, आणि ही वाहनं आता महानगरपालिका याच्यावर कारवाई करणार का, ही सगळी वाहनं काढणार का, असा सगळा प्रश्न जे आहे ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतो. संभाजीनगरमध्ये ज्या कुंभाराच्या दुकानावर जेसीबी फिरवला गेला त्या दुकानाची स्थिती पाहून त्या भागात राहणारी एक दिव्यांग मुलगी सुद्धा हादरली. फुटलेल्या माठांचे तुकडे तिने जमा केले. माणूस बनवणाऱ्या प्रत्येकाचं मन हे दृश्य पाहून हेलावलं. मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या अतिक्रमित भिंती पाडायच्या की नाहीत यासाठी महापालिका 10-10 वर्ष फक्त नोटिसांचा खेळ करते. मग गरिबांची दुकानं इतक्या तत्परतेनं का चिरडली जात आहेत? त्यानं सांगितलं 2-4 दिवसांना अव्वल, पण आमचं घरची काही अडचणी होत्या लेकीवाळीच्या, त्याच्यात आम्ही आलो नाही. त्यानं पूर्ण चुरा करायचं नसतं साहेब. आम्ही घरी नव्हतो, 2-3 दिवस गावाला जायला होतो तुळजापूरला. त्याच्यामुळे त्यानं एक दिवस बंद होतं तर बंदच राहून द्यायचं असतं. दुसऱ्या दिवशी सांगायचं असतं ताई आम्ही फोडू लागलो, तू उचलून घेते का नाही. 1 दिवसाची, फक्त 1 दिवसाची. आम्ही तर ते म्हणल्याबरोबर 1 घंट्यात आम्ही 200 किलोमीटर पळत पळत आलो, त्याला घेऊन पाहतात पूर्ण खापरच खापर येते. असं नसतं करायचं. एवढं असं हे चांगलं वाटतं का तुम्हाला? आता गाडी आली महानगरपालिकेची, त्या साहेबाला मी बोलायला गेले, त्या पुढे पुढे चालले, मी माग त्याला आडते, भैया ओ साहेब थांबा ना, तुम्हाला काही बोलायचं आहे मला, तरी ते साहेब थांबा ना. आता इतक्यात 15-10 मिनिटं झाली आणि ते बिहारच्या लोकांपाशी थांबते, तिथं त्याची मिटिंग होती. मग मला सांगायचं काय आहे काय नाही, त्याच्या पैसे बोलूच तर मला एक शब्द बोलायचा. मी त्याच्या मागे पळते कुमारीना असताना आणि मी इथली असताना 6 टरका माल इथं आहे, 3 टरका माल तिथं फोडला आहे ना. माझं गलत बोलणं असलं माफ करा तुम्ही, पण माझी मला विनंती करू नये, हात जोडू नये. माझे याजवाले लोक घरी येऊन भांडणं करू लागले. आता मी कुठून त्याला याज देणार, कुठून त्याला पैसे देणार? भरपाई करून द्या म्हणा मोठ्या साहेबाला, कलेक्टर साहेब, शिंदे साहेब, ते त्याला कोणाला माझे लाडके बहिणीला जे पगार देतात त्याला बी सांगा तुम्ही. माझी कळकळीची विनंती आहे, दुसरं काही म्हणणं. टोटल 6.5 लाखाचं नुकसान झालं. त्या दुकान, हे दुकान आणि मागचा माल पुऱ्या 7 गाड्या तोडल्या त्यांनी माझ्या. ऑर्डरवर आणतो आणि विकतो. हे खानगडवरून आणतो, नांदेडवरून आणतो, परभणीवरून आणतो. म्हणजे दोन्ही दुकान तोडल्या. बस सर, मला नाही बोलता येते आता. कर्जानं भरलेलं अख्खं दुकानं चिरडणं ही अतिक्रमण हटवण्याची कुठली पद्धत आहे? नेते, अभिनेते, उद्योजक, बिल्डर यांच्या विरोधात अशा कारवाईची हिंमत महापालिकेकडे आहे का? ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.